EPFO म्हणजेच एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने त्यांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेत। यामुळे भारतातल्या करोडो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। नवीन नियमानुसार जर कर्मचाऱ्याने जॉब स्विच केला तर त्याला आता पुन्हा एकदा सगळे फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही। पूर्वी PF ट्रान्सफर करण्यासाठी सगळे फॉर्म पुन्हा एकदा भरावे लागत होते, मात्र आता त्याची गरज नाहीये। नवीन कंपनीने त्यांचा पहिला हप्ता आपल्या PF खात्यात जमा केला की लगेच जुना PF आपल्या नवीन अकाउंटमध्ये ट्रान्सफर होईल। याच्या आधी जर एखाद्या कर्मचाऱ्याने जॉब स्विच केला तर नवीन कंपनी त्याच्याकडून पुन्हा एकदा सगळे फॉर्म भरून घ्यायची। नवीन फॉर्मवर UAN नंबर आणि इतर माहिती टाकल्यावर काही दिवसात जुन्या कंपनीचा PF ट्रान्सफर व्हायचा। फॉर्म सादर केल्यावर जुनी आणि नवीन कंपनी आधी ती माहिती व्हेरीफाय करायचे। त्यात जर काही चूक असेल तर अर्ज बाद व्हायचा। मग कर्मचाऱ्याला पुन्हा सगळे फॉर्म सादर करावे लागत होते। वास्तविक पाहता जर कर्मचारी तोच आहे, त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड तेच आहे, पत्ताही तोच आहे, मग पुन्हा फॉर्म भरायला लावून कर्मचाऱ्यांचा वेळ विनाकारण वाया जात होता। वन नेशन वन अकाउंट स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांकडे EPFOच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन PF ट्रान्सफर करण्याचा पर्याय उपलब्ध होता, मात्र त्यालाही बराच वेळ लागतो। तसेच बऱ्याच कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती नसते, त्यामुळे शेवटी सगळे फॉर्म भरून नवीन कंपनीकडे सादर करणं हाच पर्याय लोक स्वीकारत होते। मात्र आता कर्मचाऱ्यांची या त्रासातून सुटका करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांसोबतच जुन्या कंपनीला देखील या प्रक्रियेमध्ये विनाकारण त्रास व्हायचा, मात्र आता नवीन प्रोसेसमध्ये जुन्या कंपनीचं काहीच काम नाहीये। तसेच कर्मचाऱ्यांची भल्या मोठ्या फॉर्मपासून सुटका झाली आहे। बरेच लोक नवीन कंपनीत जॉईन झाल्यावर PF ट्रान्सफर करत नव्हते, मग त्यांची कंपनी नवीन PF अकाउंट उघडायची। कर्मचाऱ्यांना नंतर PF ऑफिसमध्ये जाऊन जुना PF ट्रान्सफर करावा लागत होता। बरेच कर्मचारी नंतर जुना PF काढून घ्यायचे। पैसे काढले की मग ते कुठेतरी खर्च होतात आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा रिटायरमेंट कॉर्पस जमा होत नाही। मात्र आता या सगळ्या अडचणी लक्षात घेता EPFOने कर्मचाऱ्यांचं काम सोपं केलंय। यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि कंपन्यांचा दोघांचाही वेळ वाचणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुना PF नवीन अकाउंटमध्ये ॲड झाल्यावर कर्मचाऱ्यांचा फंड वाढत जाईल आणि त्यांना कंपाऊंडिंगचा लाभ मिळेल। इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचं PF अकाउंट UAN ला लिंक आहे आणि ज्यांची KYC पूर्ण झाली आहे, केवळ अशाच कर्मचाऱ्यांना या नवीन नियमाचा फायदा होणार आहे। KYC जर पूर्ण नसेल तर पैसे नवीन PF अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार नाहीत। UAN हा एक 12 अंकी नंबर आहे जो कर्मचाऱ्यांना दिला जातो। कर्मचाऱ्यांनी कितीही कंपन्या बदलल्या तरी त्याचा UAN नंबर तोच राहतो। UAN नंबर सांगितला की PF अकाउंटची संपूर्ण हिस्ट्री एका क्लिकवर काढता येते। त्यामुळे तुमचा UAN नंबर आहे का आणि PF अकाउंटची KYC रजिस्टर्ड आहे का ते एकदा तपासा। KYC रजिस्टर असेल तर इथून पुढे तुम्ही जेव्हा जॉब स्विच कराल तेव्हा तुम्हाला काहीही करण्याची गरज राहणार नाही। काही न करता तुमचा जुना PF नवीन ठिकाणी ट्रान्सफर होईल। PF वर सध्या 8.25% व्याज मिळतं, त्यामुळे PF मधून पैसे काढू नका। PF वर मिळणाऱ्या कंपाऊंडिंगचा फायदा घ्या आणि चांगला रिटायरमेंट कॉर्पस जमा करा।